तुझ्या मटक्यात तुरडाळ आणि तुझ्या मटक्यामध्ये कांदे, तुमच्या मटक्यामध्ये दही का नाही? त्याचे भाव तुला एकदा कळले ना की वैल आपोआपच तुझ्या डोक्याचं दही. आणि मी सांगू माझ्याकडे काय आहे? हा बोल ग मावशी. मावशे का तुझ्या ह्या पिशवी मध्ये काय आहे ते? माझ्या या पिशवीत आहे रॉकेट. रॉकेट? तीन तीन रॉकेट? तुझं बजेट केवढं, वजन केवढं, तीन तीन कशाला घेऊन फिरतीस? ए मुर्द्या, हा अरे हे कृत्रिम पाऊस पडण्यासाठी आहे. हे बघ, हे रॉकेट असं ठेवायचं आणि मग ते सुई वर ढगात जाणार आणि ढगात जाऊन फुटणार. अगं मावशे, पण ते दिवाळीचे रॉकेट आहेत ना. ते टीव्हीवर दाखवतात ते बी असंच होतं की. अगं ते वेगळं आणि हे वेगळं असतं. असू दे, हा. पण त्याच्यात आणि याच्यात एकच साम्य आहे. काय? दोघांमुळे बी पाऊस पडत नाही. अरे काय चालवाय? किती दिवस तुम्ही असा रॉकेट ओढून पाऊस पाडणार आहे? हा? या वर्षी बी तेच, मागच्या वर्षी बी, त्याच्या मागच्या, म्हणजे वर्षानुवर्ष नुसता रॉकेट ओढून पाऊस पाडताय, पण कधी पडलाय पाऊस? अरे त्याच्यापेक्षा 4 बिया पेरल्या असत्या, त्याचे झाड झाले असते, तर तुमच्या 4 पिढ्या पावसात भिजून निघाल्या असत्या. काय चालू आहे तुमचं? हा नाही नाही देवा, हा तुम्ही एकदम मोलाचा सल्ला दिलाय देवा. मग? पण एक गोष्ट मात्र देवा तुम्हाला मानायला पाहिजे देवा. कुठली पेद्या? ह्या बघा गवळणी, हा अरे स्वसंरक्षणासाठी केवढ्या सजग झाल्यात. कशा? अरे त्यांच्या हातात तो भाला बघ देवा. ए मुर्द्या, तो भाला नाहीये. भाला नाही मग काही तलवार म्हणायची का काय? हे मूर्त्या तलवार नाही, मग सेल्फ लिपस्टिक. ती लिपस्टिक नाही आहे, ती आहे सेल्फी स्टिक. म्हणजे त्यांनी फोटो काढायचा आणि तो बी स्वतःचा. अच्छा, म्हणजे स्वतःचा फोटो काढला तर तो होतो फोटो, आणि दुसऱ्यानं काढला तो होतो काय एक्सरे होतो? हे बघा देवा तुम्हाला दाखवते. हा. आण गे इकडे. अच्छा. चला चला उभं राहा. हा इतर हे काय? हा हे काय माझ्या सेल्फी स्टिक अशी तेलकट का लागते? काल भजी तळलं मी त्यानं. तू भजी तळली तवाच पाठ खाजवताना चटका लागला होता मला. तुम्ही दोघी डोक्यावर पडलात का गं? माझ्या सेल्फी स्टिकने काय काय करून राहिली? देवा, देवा हे कुठलं नवीन फॅड आलंय देवा? स्वतःचे फोटो काढायचे ते सेल्फी स्टिक ना? नाही पेंद्या, हे सेल्फी स्टिक नाही, हा माणसाचा सेल्फी स्टिक पणा आहे. तुला सांगतो, माणूस आता स्वतः इतका रमलाय की त्याला स्वतःच आवडायला लागले, म्हणून दुनियेकडे बघायला त्याला वेळ नाही. अरे पेंद्या, अरे काय दिवस होते त्यावेळेसचे. असा फोटोग्राफर येत होता, अख्खी फॅमिली अशी समोर उभी करत होता आणि शेवटी म्हणत होता, इस्माईल प्लीज. त्यावेळेस ना फोटो काढण्यात मजा होती. पण आता मायला ती कॅमेरा किती मेगा पिक्सलचा आहे, आणि तो मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे, ॲपलचा आहे का सीताफळचा आहे, ह्याच्यातच जास्त चर्चा होत चालली. म्हणून तुला सांगतो पेंद्या, अरे त्यावेळेसचे काढलेले फोटो अजून पण आपल्या मेमरीत कायम आहेत. होय देवा, खरं आहे. देवा वा वा, हा किती छान बोललात देवा. हा तुम्ही आमचे डोळे उघडले देवा. हा. माझं एक मागणी आहे तुमच्याकडे. तुला काय मागायचंय ते माग. देवा, हा चपट्या पिनचा चार्जर मिळेल का? तो आणि कशा पाहिजे तुला? माझ्या मोबाईलचा ना चार्जर संपलाय. हा. मला तो चार्जिंग करायचंय, म्हणून फेसबुकवर स्टेटस ठेवायचंय. काय ठेवायचं आहे? सन देवा, ओपन माय आईज, फिलिंग हॅपीली. तुला फ्रेंड किती ग फेसबुक वर? फ्रेंड 500. फक्त 500? मला 1000 1000. मला तर कमेंट्सच येतात जास्त. काय? मी माग परवा असा फोटो अपलोड केला होता. कसा? हा बा, असा केला होता मी. अगं बाई, तर मला 2000 कमेंट्स मिळाले. 2000. काय लिहिलं होतं ग? परत फोटो ठेवला तर तंगडी तुडी. अरे हे देवा, हा? हे गवळणींचं झालंय तरी काय? काय? अरे एकेकाळी माणूस बैल वेडा होता, आता मोबाईल वेडा होत चाललाय. कसा आहे पेंद्या, अरे फेसबुकवर माझे 1000 मित्र आणि बाहेर विचारत नाही काळ कुत्र, अशी परिस्थिती झालेली आहे. खरंय देवा, खरंय. म्हणजे आजकाल काय झालंय की मी माझा ह्या मी मध्ये माणूस इतका गुंतून गेलेला आहे पेंद्या, का त्याला जगाकडे बघायला येळच नाही आहे. म्हणून जगाचं दुःख वाढत चाललेलं आहे. हा, अरे लोक साध्या कारणात नाराज व्हायला लागलेत.
परवा मी त्या घटस्फोटाचं काय कारण ऐकलं असेल काय देव? तर म्हणे व्हॉट्सअप आणि फेसबुक. अरे व्हॉट्सअप आणि फेसबुकवर तुम्ही घटस्फोट करता हो. अरे सोशल अवेअरनेसच्या नावाखाली जगाशी जोडण्याच्या नादात तुम्ही स्वतःच्या कुटुंबापासून दूर चालला. एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही का वडिलांनो? हा अरे तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, तुमच्या कुटुंबाकडे लक्ष द्या, मग बघा तुमच्या आयुष्याचं स्टेटस कसं ऑटोमॅटिक अपडेट होते ते. चल 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 पेंद्या, आता या गवळणींचा रस्ता अडवण्यात काही अर्थ नाही. तू चल. देवा हा. अरे पण का? अरे पेंद्या, कारण सुखी आयुष्याचा रस्ता हा कुठल्याच गुगलवर शोधून सापडणार नाही. तो स्वतःला शोधून काढावा लागणार आहे. लक्षात ठेव. चल. किती छान बोलले ना देव. लाख मोलाची गोष्ट बोलून गेले बघ. खरंय बघ. माझं एक काम केलं असतं तर बरं झालं असतं. काय गो? चपट्या पिनचा चार्जर दिला असतं तर. सुरेखाजी, आता मला तुमच्याकडे यायचंय. खरं तर समाजानं आपल्याला मोठं केलेलं असतं आणि समाजाचे ऋण कलाकार कधीही विसरत नाहीत आणि तेच काम तुम्ही सुद्धा करता. मी तुमच्याबद्दल जेव्हा माहिती वाचली तेव्हा मला कळलं की अनेक कार्यक्रम नटरंगी नारचे तुम्ही सेवेसाठी केलेले आहेत लोकांच्या. मग ते हॉस्पिटलसाठी असेल, देवळांसाठी असेल. मुलींच्या मदतीसाठी केले 500 प्रयोग. वा वा वा. आणि ते नागपूर, गोवा आणि ह्याच्यापर्यंत भोपाळपर्यंत, इकडे मुंबईमध्ये. आणि शाळेच्या मदतीसाठी 1,500 प्रयोग केले. क्या बात है, क्या बात. जे महिलांचे प्रयोग होते 1,000-1,500 केले ते. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या पेपरचे शो केले आणि अजूनही करते, चालू आहे. क्या बात आहे. तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आत्तापासूनच मी शुभेच्छा देणार आहे. सुरेखाजी, सगळ्यांचीच अशी इच्छा आहे की या मंचावरती जर तुमचा आणखीन एखादा परफॉर्मन्स आम्हाला बघायला मिळाला तर खूप मजा येईल. एकांत मिळाला तो दोन पाखर बसली नागिन होनी झोप दुनियेला बसली नको परखेपणा मला तुमची म्हणा घरच्या वाणी मला वागवा 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 रात्र धुंदीतही जागवा रात्र धुंदीतही जागवा रात्र धुंदीतही जागवा रात्र धुंदीतही जागवा. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.